एक्झाम लेकरांचं असतात आणि आपल्याला टेन्शन असतो. सगळ्या गोष्टी आपण करून दिले तर हाय, नाही तर नाही करायचं असतं. मला तर सगळं बघावं लागतंय. मी बघते नाहीतर मग ते बघतात. दोघंपैकी आम्ही एक जर घेतलं तर बरं, नाही तर मग नाहीच करायचं. आम्हाला तसंच सोडून द्यायचं असं माझा मुलगा आहे. तर असो त्यानं त्याचा अभ्यास घेतला. त्याच्यानंतर ताई माझ्याकडे आली होती आणि माझं पार्सल पण आलं होतं आणि त्याच्यामध्ये मी एक कुर्ती घेतलेली आहे आणि ती कशी आली ते आम्हाला बघायचं होतं. आता ताईलाच मी येताना बोलले होते. खाली ती उभी होती तेव्हाच पार्सलवाला आलेला आणि तिनेच वरती घेऊन सुद्धा आली होती आणि ती थोडीशी मला लूज होत होती म्हणून ताई इतका हसत होती ना मला, तुला चांगलं दिसत नाही म्हणून. पण असं फिटिंग केल्यावर ती छान दिसेल आणि आणि कपडा पण तिचा चांगला होता. तर त्याच्यानंतर मला ब्लाऊज शिवायचं होतं, पण ताई आली होती म्हणून ताईनेच ब्लाऊज पण शिवला. मी फक्त फॉल बसवलेलं आणि खरंच ब्लाऊज जर आपल्याला व्यवस्थित बसलं तर साडी कोणतीही असू द्या, कितीही हलकी असू द्या, तर ती छानच दिसते. आणि घरीच जर आपली साडी तयार झाली आणि त्याला नेसायची वेगळीच मज्जा असते. असंच मी ना एक पिन लावून नेसून घेतली होती आणि आम्हाला बघायचं होतं ब्लाऊज पण आलंय का व्यवस्थित, साडी कशी दिसते, हे आमचं दोघी बहिणीचं खूप चालतंय. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये पत्ताकोबीची भाजी आणि चपाती. तर चला, बाय.